राम राम मित्रांनो, मी आपणा सर्वांचा लाडका अण्णा अर्थात गणेश लोणकर आपल्यासाठी भडंग या यूट्यूब चॅनलवरती घरची पंगत ही नवीन मालिका घेऊन येत आहे. मटण म्हटलं की तोंडाला पाणी सुटलंच पाहिजे. आणि जर ते मटण गावाकडच्या चुलीवर घरगुती मसाल्यात आणि मनापासून बनवलेलं असेल तर मग मेजवानी ठरलेलीच. आज आपण आलो आहोत मुळशी तालुक्यातील जवळगावच्या अवधूतवाडी श्री नाना घारे यांच्या घरी. चला तर मग अनुभव घेऊया अस्सल गावाकडच्या झणझणीत मटणाच्या पंक्तीचा. तर आजच्या पंक्तीचा मेनू आहे काळ्या मसाल्यातलं झणझणीत मटण, किम्याचे उंडी, मटण उकर, पायाचं सूप, गरमागरम ज्वारीची भाकरी आणि सुगंधी इंद्रायणी भात. मग वाट कसली पाहताय, चला सुरुवात करूया आजच्या या भन्नाट मटणाच्या पंक्तीला. मित्रांनो, आज आपण अशा घरात आलोय की जिथे मसाले अजूनही मशीनमध्ये नाही तर पाटा वरवंटेवर वाटले जातात. मटण अजूनही चुलीवर शिजतं. जिथे आईच्या हाताच्या जेवणाची चव आजही बदललेली नाही. आणि इथे जेवण म्हणजे फक्त पोट भरणं नाही तर संपूर्ण कुटुंब एकत्र येण्याचे ते कारण असतं. आजच्या भागात फक्त पदार्थ हा पदार्थ नाही तर एका कुटुंबाची परंपरा, त्यांचं प्रेम आणि त्यांचं एकत्रित जगणं. शेवटपर्यंत नक्की पहा, कारण ही आहे घरची पंगत. राम 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 कधी आलोय, आत्ताच चाललोय की नाना घारेच्या घरी. नानागारीची इकडे हा हा. हा. पाऊस कस काय झाला? पाऊस बरं आहे आता पडला पाऊस झाला बरं झालं. आत्ताची पाऊस हा आता 2-3 दिवस झाले पाऊस. दरवर्षी या दिवसात किती पाऊस होतो? तर लावणी चालू होते ह्या टायमाला ना. काय मला आता भाताची रोप आता टाकणार का? ओंडे रोप उगवले हा, कधी व्हायची लागण आता? काय तरी 15 किंमत. हा हा हा. तू कितवीला रे मधला? तू रे? बघ पाचवीचा कसा आहे काय पोरांनो, आजकालची पिढी तुम्ही लय बारीक बारीक राहिलाय. उन्हाळ्यात सुट्टी संपली, झाली आमची ड्युटी झाली. शाळा सुरू झाली. गेलं पाहिजे, शाळेत बी गेलं पाहिजे. जात होता का जाईल? मग आता बिगर शाळा शिकता आम्ही इथवर आलोय का?
राम राम. आहेत का नाना घारे? आहे नमस्कार अण्णा. राम 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 राम. अपेक्षा नव्हती या सर म्हणून, पण तुम्ही परत आठवणीने आलात. या बसा. तुम्हीच नाही, महाराष्ट्रातल्या कुणीही मला मेसेज केला आणि असं तुमच्या पद्धतीने पारंपरिक पद्धतीचं पारंपरिक पद्धती. एकत्र कुटुंब पद्धतीने जर पंगत असेल तर मी त्या पंक्तीचा आनंद घ्यायला येणारच. अण्णा हा. तुम्ही आता तोंड धुवून फ्रेश व्हा. हा. तोपर्यंत मी माझं काम चालू करतो. मला दारा काढायच्यात. तुमचं फ्रेश झाले की या तुम्ही, आपण दारा काढू. तुमचं दैनंदिन काम चालू ठेवा. हो ते तर मी चालू फक्त ठेवायला. सगळं पाहणार आहे. जेवायच्याच वेळेला तुमच्या बरोबर ठीक आहे चालतंय ठीक. चला मी तोपर्यंत आता मी माझं काम चालू. चला चालू. हो. राम राम. राम राम. चालत का दारा काढायच्या? चालू आहे. नाना येऊ का दारा काढू लागाय? जमन का तुम्हाला? जमन का म्हणजे काय राहू? अण्णा काय डायरेक्ट मोठा झाला. नाही मग या की. अण्णा हा एक नंबर मटण मिळतं इथे. बर. माल क्वालिटीचा मिळला ना? माल सगळा क्वालिटीचे सगळे, आणि हे सगळे प्रॉपर लोक आहेत, बाहेरून आलेले कोण नाही. वा खात्रीचं असतं ना. आणि हा एक नंबर खात्रीचं घरगुती आमचा संबंध जुने आहेत. हो राम राम. ताजं मटण आहे ना? आणलंय पाहुण्यांनी शौकनी. नळी जरा व्यवस्थित शौकनी तोडा. जरा 1 किलो किमान. धन्यवाद. वा चांगला तोडलाय बरं का बारीक. आता ते मटणाला लागणारे कोथिंबीर, मिरची, आलं, बर बर बर. जे काय लागायचे ते आता घेऊ इथं. आता ग्रामीण भागात बी व्हेजिटेबलची दुकानं सुरू झाली. हा झालेत की आहेत, हा? भरपूर आहेत पहिलं फक्त शहरामध्ये होतं मॉल पद्धत. ना. आता एक काम करू आपण, कोथिंबीरची एक गड्डी द्या बरं. जातानी पाऊस नव्हता, छत्री नेली ती बरं झालं ना आपण. नाही तेच तर अख्खे भिजत आले असतो. हा हा हा. तुमचं मटणही भिजलं असतं आपलं. आणि हे पण झालं असतं. हो. आता आपण बनवायला येऊ. बर बर. आता आलंय सगळं घेऊन आलोय. आपल्याला जसं दारातली अक्कल आहे ना, हा. स्वयंपाकातली पण आहे बरं का. हा, नाही मग बरोबर आहे ना. तुम्ही सांगा ना कसं काय हो. करायचं ते तुमच्या, आणि तसं हो. करूया आपण. मंडळी, नाना गेल्यात गुराला चारा द्यायला. तोपर्यंत आम्ही मटण तरी स्वच्छ करून घेतो. लवकर स्वयंपाक झाला पाहिजे. ताई मी कपडे बदलतो तोपर्यंत उरका. हो. घ्या मावशी धुवायला घ्या मटण. मटण चांगल्या क्वालिटीचे बरं का, पण धुतलं पाहिजे माहिती हो. हा.
किंवा याच्यात हा का किंवा बी आणलाय, मटण आणले आणि हे सूप बनवाय पाया आणलाय. पाया सूप बी करायची. चला अण्णा येता खाली. हा घेऊ देऊन ते त्याला एक भांड आणा बरं. ती तुमची भांडीत ना तुम्ही वापरता ती हा हा ती भांड आणा या पायाला. मोठं मीठ आहे ना, हा मोठंच लावा. मटणाला बारकं मीठ पण ताई खराटच आहे हा आणि मोठं मीठ पण खराटच असतं. पण मोठ्या मिठाची चवच वेगळी असते. हो नुसतं खारट म्हणून बघू नका, त्याच्याकडे चव म्हणून बघा. घरची आळकोंड जळून आणलेत ना, हा त्यामुळे हळद पिवळी दमक आहे. झाला अण्णा याचा कांदा. बर घ्या मग कांदा टाकून. आता तेल गरम झाले, पहिल्यांदा कांदा परतून घेऊ. आता कांदा लाल झालेला आहे, ते मटण टाकून घेऊ त्याच्यामध्ये. आता मटण शिजेपर्यंत हळदी मिठाचं मटण पहिल्यांदा शिजन आणि ते मटण शिजेपर्यंत चुलीत इस्तो पाडलाय चांगला. खोबरं आणि कांदा चांगला भाजून घ्यायचा इस्त्यामध्ये. कांदा का फोडलाय? फोडून टाकला ना हा. असतो पटकन आतून पण कांदा. मटण शिजसपर्यंत आता आपण वाटण्याची तयारी करू चालतंय की. आणि मग पाट्यावर वाटण. हा चालतंय. अण्णा जरा पायास सूप तयार झालं. तयार झालं. वा वा वा, एकच नंबर बनले. अण्णा मटण शिजलंय. बर बर बर. अण्णा हे झालंय बघा आपलं शिजून. शिजलं का? आता आपण ह्याच्यामध्ये सुक्क करू हा आणि रस्सा पण करू. ह्याच्यामध्ये घरचा मसाला, हा आपला काळा मसाला हा. आणि मिरची पावडर, धना पावडर सगळं मी ह्याच्यामध्ये टाकून घेतले. बर बर बर. थोडीशी हळदी मिठाचा उकडा आपला. बाजूला ठेव. हा चालतंय. ज्याला तिखट आवडत नाही तो तिखटाचा रस्सा करा. तापलं वाटतं तेल. हा अण्णा हा. आपण त्याच्यामध्ये ना वाटणामध्ये आळणी पाणी टाकून देऊ. बर बर.
म्हणजे त्याला छान चव येते. मटणाला हळदी मिठाचं करतो आपण, इतकं मीठ टाकतो ती खारट लागतं. पण त्या खारट पाण्याला माणूस म्हणतो आळणी पाणी. हे पाणी. कसं आहे ना, हा. नाव पडलं ती पडलं. आता आपण सुक्क करून घेऊ. हा चालते. फ्राय. हा, सुक्क फ्राय. मावशी भूक नाही लागली का? बर बर, उरका उरका. तापलं वाटतं तेल. हा. आता हे काळ्या मसाल्यातलं फ्राय झालं. हो. वा, काळ्या मसाल्यातला रस्सा, फ्राय. काळ्या मसाल्यातलं फ्राय फ्राय. आणि हळदी मिठाचा उकडा उकडा. आणि पायाचं सूप. वा, लय मेनू झाले मटणाचे आज. हिम्याचं काय बनवताय? खिम्याचे उंडे बनवायचे. बर बर बर. ही एक पारंपरिक पद्धत आहे बनवण्याची. पण निश्चय खिम्याचे बनत नाही, त्यात बरेच पदार्थ टाकावे लागतात ना. हा, बटाटा टाकायचे. खिमा शिजवून घ्यायचा. हां, आपला आपण मसाला वगैरे मीठ टाकून अजून दुसरं काय? आणि त्याच्यामध्ये मग हे बटाटा मिक्स करून हां आपण साबुदाण्याचे वडे करतो हां तशी, म्हणजे आपल्याला जसा पाहिजे तसा आकार द्यायचा. हां हां. काय सुगंध चाललाय त्याचा. विशेष म्हणजे ना, ह्या चुलीवल्या स्वयंपाकाचे वैशिष्ट्य सांगतो. एखाद्या माणसाला भूक जर नसन आणि जर कांदा टमाटर कोथिंबीर कापलेला वास आला त्याला, तरी भूक तयार होती. भूक तयार होते. नैसर्गिक वासाची स्रोत आहे ती आयत्या मसाल्यापेक्षा. आता काय वाटतं ह्याच्यामध्ये डायरेक्टच. आता गार व्हायला थोडी वाट बघावं लागेल. हो. आणि फक्त हे आज पहिल्यांदा पाहतोय मी खिम्याचे घरगुती पद्धतीत. आयते खाल्लेले आहेत त्याचे वडे, पण असे प्रत्यक्ष बनवताना पाहिलं नव्हतं. तुमच्याकडे मिळलं बघायला मला. मी पण प्रयत्न करतो. हां. मित्रांनो, सगळे इव्हेंट केलेत, पण आता हा पदार्थ बनवला नव्हता. आज मी पण प्रयत्न करणार आहे त्याचे गोळे बनवायला. बारीकच केलं पाहिजे का मोठं चालते? बारीक बारीक. हां. आतमध्ये पण ते तळर. हा, आतपर्यंत गेलं. हा, लय मोठं केलं मध्ये कच्चं राहील. वा, एखादा लांबून पाहणार म्हणजे गुलाबजामुनची. आणला. हा. खिम्याचे उंडे तयार झाले बघा, टेस्ट करून सांगा. वा, टेस्ट बघणं तर आपला शौक आहे. वा, चवीला एकदम टेस्टी. एखादा शाकाहारी माणूस असला ना, त्याला कळणार नाही नॉनव्हेज येऊन. उपवासाचा पदार्थ म्हणून खाईन एखादं. त्याला बटाटा वापरलाय, कॉर्नफ्लॉवर वापरले, तळले परत. आत्तापर्यंत जेवढं नॉनव्हेजचे प्रकार खाल्ले त्यात मजा आली बरं का. तुम्हाला तर मी सांगितले, तुम्ही जर बनवत असताना हा प्रकार तर मला कमेंट करून पत्ता कळवा. निश्चित तुमच्या घरी अन्न येणार उंडे खायला.
अहो थांबा मंडळी, लगेच स्किप करू नका. ही लोप पावत चाललेली पिढी मला समाजाला दाखवायची, तर बघत राहा घरची पंगत. रोज अशी सगळी एकाच वेळेस बसतात. हा, एकत्र एकाच टायमिंगला म्हणजे जेवायला किती का उशीर होय ना, पण जर मला जास्त उशीर झाला तर ही दोघं आधी जेवून हा. येतात, मग बाकीचे आम्ही चौघजण सोबतच जेवतो. तुम्ही बाजार आणून दिला आणि गेले गौरांना चारा बिरा घालायला, तो उद्योगच आहे ना. ते बरोबर आहे. मग काय ताईंनी ना मावशीने आम्ही केली रेसिपी सगळी जी काय मला बी माहित होतं, ते बरोबर आहे. ते तुम्ही त्यांना तेवढीच मदत. यांनी पण मला सांगितलं नाही, बरे बा तू थोरल्या का तो मोठा आहे, धाकटं कोण बारक कोण असं. बारके म्हणजे धाकट्यालाच बारका म्हणतात, बर बर बर. आणि थोरला म्हणजे मोठा. वा ताई, काळा मसाला पहिल्यापासूनच असतो आपल्या घरी? हो, हा हा घरगुती पद्धतीने. चुलीवरचं वाटणच. हा, चुलीवरचं वाटण करून काळा मसाला तयार झाला. बरं करा सुरू खायला. मग काय जेवण माझं भरपूर आहे, त्याला पण वाटते पंक्तीत सामील हो. नाही ते नाही ते मुद्दाम गुस्ते मध्ये ते त्याचं ते उद्योग असतं. ते जेवायला बसले ना, हा. ते एक बाजूनी हा. आणि ते एक बाजूनी, त्यांच्या बाजूला बसतात. एका बाजूला तो एक आणि एक एका बाजूला. जसे दोन तुमच्या नंबर जास्त असतात. गाय आहेत ना तुमच्या, हा, तशी कुत्र मांजर शेतकऱ्याचे मित्र आहेत. सगळं लागतच ते सोबत. अगदी बरोबर आहे. त्यातला स्टार मेनू कोणता म्हणायचा आपण, सगळ्यात ह्यातला भारी कोणता आहे? खिम्याचे वडे. खिम्याचे वडे ना, मला पण वाटते बरं का, चव बी वाटली, आवडली. आपला तून टेस्ट आहे. हा इंद्रायणी भात मी दुपारी पण खाल्ला, आमटी बरोबर थोडी चव बघितली. त्याचा मऊपणा, सुगंध एक वेगळा आहे. नाही, हे भात आहे ना, जास्त करून आपण रासायनिक खतं वापरत नाही. हा. आणि दुसरी गोष्ट अशी की भात काढल्यानंतर मिलवर जे नेतो आपण, हा. तर आता तुम्ही जे बाजारात बघता ना तांदूळ, तर तो पूर्णपणे पॉलिश केलेला असतो. बरोबर. म्हणजे जेणेकरून त्याचं वरचं जे हा. अर्क आहे ना, तो हा. काढला जातो आणि पूर्णपणे व्हाईट सफेद. मग त्याला ते राहतं काय, फक्त चोथा. जे त्याला ज्याचे घटक आहेत ना वरचे, ते काढून घेतात आणि तुम्हाला देतात ते फक्त चोथा. आता आज जी पद्धत आहे शहरामध्ये आपण पाहतो, साहेब येतात, एकटेच जेवून जातात, मॅडम उशिरा येतात ना, ते पोरांना कामवारी डबे करतात, केला तर केला स्वयंपाक नाही तर मॅगी करून घालतात. मग एकत्रित कुटुंबात बसून कसं नाही जास्त, म्हणजे माझ्या मते म्हणजे शिक्षण जेवढं जास्त तेवढं तुमचे संस्कार आणि हे कमी होत जातात. जेवढं शिक्षण लिमिटमध्ये तेवढा माणूस हे राहतो, म्हणजे आपल्या मातीशी याच्याशी जुळून राहतो. कारण पुण्यात जेवढं हाय प्रोफेशन, म्हणजे ज्यांचे जास्त शिक्षण आहे, ज्यांना जास्त पैसे कमवायच्यात, ते त्या पद्धतीने जो तो सेपरेट जातो आणि डायरेक्ट सांगणार, ए तुझं तू बघ, माझं मी बघतो. नाही, तुम्ही जे सांगता शिक्षण वगैरे, मी डॉक्टर लोक पाहिले, तहसीलदार सुद्धा पाहिले, किंवा आता मी स्वतः शिक्षक आहे, MA-BEd आहे, पण माझ्या घरात बी कुटुंब एकत्र 50% हे संस्काराचे अभाव, शिक्षणाचे नाही. पाहिलं मंडळी, आईच्या आजच्या जेवणात चव काही वेगळीच असते. आज जवळजवळ प्रत्येकाच्या घरात आई आहेच. ठराविक घर अपवाद वगळता एकत्रित राहा, प्रेमाने गुण्यागोविंदाने राहा आणि आईच्या हातचा स्वयंपाक खा. पुढच्या पिढीला हेच वळण लावा. आजच्या दिवसाकरता एवढंच. तर भेटूया पुढच्या भागामध्ये. पुढच्या भागात भेटणार आहोत ननन भाऊजाईच्या खास जोडीला. त्यांच्या हातचं भरलेलं वांग, आळू वडी, ज्वारीची भाकरी, पुष्का राईस आणि शेवटी तोंड गोड करणारे ब्रेडचे गुलाबजामुन. ही घरगुती चव अनुभवायला नक्की भेटा. मित्रांनो, आज तुम्ही सगळ्यांनी माझ्याबरोबर आनंद घेतला. नाना गारेंच्या घरी घरची पंगत याचा आनंद घेतला. तुमच्या पण घरी अशी पारंपरिक पद्धतीने एकत्रित कुटुंबाची रोज गुण्यागोविंदाने जेवत असाल तर तुमच्या पण घरच्या पंक्तीला जेवायला मला बोलवा. जसे यांनी बोलवल्यानंतर मी मेसेजवर आलो तसा तुमच्याकडे सुद्धा येईल. तुमच्या सुद्धा घरच्या पंक्तीचा असाच आनंद घेतला जाईल. मेसेज करा. धन्यवाद.